नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आपण पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका पाहतोय। तर मित्रांनो, ज्यांनी कोणी अजून मागचे प्रश्नपत्रिका पाहिले नसतील पोलीस भरतीचे, तर त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे। पोलीस भरतीसाठी 7 ते 21 तारखेपर्यंतचे सर्व पेपर आपण अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर सर्वात पहिल्यांदा आपण गडचिरोली वडसा SRPFचा पेपर पाहूयात, गट क्रमांक 13चा। तर पहा कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते। तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर सध्याचे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत रमेश बैस। गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर 3 आहेत। आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात घेण्यात येणार आहे? तर हे पॅरिसमध्ये घेण्यात येणार आहे ऑलिम्पिक स्पर्धा 2024ची। नेक्स्ट क्वेश्चन, चंद्रयान-3 हे कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले? तर सतीश धवन अंतरिक्ष केंद्र येथून चंद्रयान-3 हे प्रक्षेपित करण्यात आले आहे। सुनीता विल्यम हे नाव कशाशी संबंधित आहे? तर सुनीता विल्यम हे कोण होते? तर अंतराळवीर आहेत त्या। ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान कोण आहेत? तर कीर स्टारमर हे आहेत ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान। एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव काय आहे? तर ट्विटर आहे। गॅरी कॅस्परोव हे नाव कशाशी संबंधित आहे? तर हे बुद्धिबळशी संबंधित आहे गॅरी कॅस्परोव। संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हे फुटबॉलशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 2023च्या G20 बैठकीचे घोषवाक्य काय होते? तर वसुदैव कुटुंबकम हे त्याचे घोषवाक्य होते। नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत निर्मिती केंद्र आहे? तर तिथे औष्णिक विद्युत केंद्र आहे। कोणत्या राज्याने 2023 मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता? इथे कोणत्या राज्याने विचारलेला आहे मित्रांनो? तर ओडिशा राज्याने केलेला आहे 2023 मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित। भारतातील GST टॅक्स कोणत्या वर्षी लागू झाला? आपल्या भारतामध्ये GST टॅक्स हे 2017 पासून लागू झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी आहे? तर हे वडसाला आहे। मालदीव या देशाची राजधानी कोणती आहे? तर माले आहे। राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर भजनलाल शर्मा हे आहेत राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री। रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे आहेत रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर। तर मित्रांनो, आता आपण नागपूर ग्रामीणचा पेपर पाहूयात पोलीस शिपाई भरतीचा। तर पहा कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते। तर पहिलाच प्रश्न योग्य जोड्या लावा असा होता। तर एका साईडला औद्योगिक विभाग दिलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला औद्योगिक क्षेत्र दिलेले आहेत। तर आपण इथे डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे मित्रांनो। तर पहा, नाशिकला काय आहे? तर विंचूर हे औद्योगिक क्षेत्र आहे। कोल्हापूरला आहे हुपरी, नागपूरला आहे बुट्टीबोरी आणि छत्रपती संभाजीनगरला आहे शेंद्रा। तर हे लक्षात ठेवा। गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे योग्य क्रम कोणता आहे? तर उच्च गुणवत्ता कशाची आहे? तर अँथ्रासाइटची आहे। त्यानंतर आहे बिटुमिनस, त्यानंतर लिग्नाइट आणि नंतर आहे पीठ। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर जाईबाई चौधरी यांनी केलेली आहे। विदर्भामध्ये स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली होती त्यांनी। तर मित्रांनो, ज्यांना कुणाला आजच्या व्हिडिओची PDF हवी असेल त्यांनी पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। तुम्हाला लगेच PDF पाठवली जाईल। आणि मित्रांनो, ज्यांना कुणाला 7 तारखेपासून ते 21 जुलैपर्यंतचे सर्व पेपर्स पाहिजे असतील तर तुम्हाला हे सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात मिळणार आहेत आन्सर सोबत। तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर पेमेंट करून स्क्रीनशॉट नंबरला पाठवायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला या सर्व PDFची खूप मदत होणार आहे अभ्यासामध्ये, कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत। बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत मित्रांनो, त्यासाठीच PDFचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे। तुम्हाला जर याच वेळेस पोस्ट काढायची असेल तर नक्की PDF तुम्ही घ्या, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। नीति आयोग या संघटनेचे पूर्ण नाव काय आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे याचे नाव आहे।
तर या नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर लक्षात ठेवा 1 जानेवारी 2015ला याची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताचे चंद्रयान मोहिमेतील चंद्रयान 3च्या लँडिंग स्थळाला 26 ऑगस्ट 2023 रोजी कोणते नाव देण्यात आले? तर त्याला शिवशक्ती हे नाव देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत कोणती नाही? तर आयात निर्यात पद्धत ही नाहीये राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर राजा बडे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून पहारेकरांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले, पण पहारेकरांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर कोण झोपून राहिले? तर त्यांच्या जागी हिरोजी फर्जत हे झोपून राहिले होते, पहारेकरांना संशय येऊ नये म्हणून. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांचे कर्तव्य कोण बजावतो? तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांचे कर्तव्य बजावतात. पुढचा प्रश्न. संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? तर ते कोणते कलम आहे? तर भारतीय संविधानामध्ये कलम 21 आहे. तर यानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क आहे. रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? तर त्याला ल्युकोमिया म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते, हे न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे? तर हे न्यूटनच्या 3ऱ्या नियमावर आधारित आहे. तर मित्रांनो, जानेवारी ते जूनचे करंट अफेअर्सची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला याची PDF हवी असेल त्यांनी पेमेंट करून स्क्रीनशॉट त्या नंबरला पाठवायचा आहे. तुम्हाला याची PDF पाठवली जाईल. या PDFमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि या PDFमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत त्यावरती आपण एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. चालू घडामोडीचा 1000 प्रश्नांचा संच आहे तो. तर ज्यांनी कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथून पाहू शकता. चला पुढचा प्रश्न पाहूयात. ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे? तर हे चॅट जनरेटिव्ह प्रिंटेड ट्रान्सफॉर्मर आहे. पुढचा प्रश्न. सोनाक्का ही कोणत्या फळाची जात आहे? तर ही द्राक्ष या फळाची जात आहे. नागपूर जिल्ह्यातील आंभोरा येथील प्रसिद्ध चैतनेश्वर क्षेत्र या ठिकाणी कोणत्या 5 नद्यांचा संगम होतो? तर त्या ठिकाणी वैनगंगा, कोलारी, आम, कन्हान आणि मुर्जा या नद्यांचा संगम होतो. पुढचा प्रश्न. नागपूर जिल्ह्यातील कुंवारा भिवसेन हे पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर हे पारशिवनी या तालुक्यामध्ये आहे. नागपूर शहरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर म्हणजेच NADT अकादमी या प्रशिक्षण संस्थेमध्ये कोणत्या भारतीय सेवेतील अधिकाऱ्याचे प्रशिक्षण घेतले जाते? तर या ठिकाणी भारतीय राजस्व सेवा इन्कम टॅक्स यांचे प्रशिक्षण घेतले जाते. पुढचा प्रश्न. नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपला जोडा लावाचा आहे. तर पहा, एका साईडला धरण आहे आणि समोर नदी दिलेली आहे. तर तोतला दोह हे धरण पेंच नदीवरती आहे. गोसीखुर्द आहे वैनगंगा या नदीवर. रामा हे आहे वेन्ना या नदीवरती आणि भंडारदरा हे धरण आहे प्रवरा नदीवर. आपण डायरेक्ट आन्सर घेतलेले आहेत मित्रांनो, तुम्हाला लगेच लक्षात यावं म्हणून. मित्रांनो, आता आपण नांदेड पोलीस शिपाई भरतीचा पेपर पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न होते. तर पहा, गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कोणत्या पुस्तकात मांडला आहे? तर त्यांनी प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा. नेक्स्ट क्वेश्चन. विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे काय होऊन ढग तयार होतात? तर संघनन होऊन त्या वाफेचे ढग तयार होतात. कोणत्या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही? तर कशामुळे? तर मायोपिया या दोषामुळे.
नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण होते? तर विक्रम साराभाई हे होते. नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? तर मत्स्य व्यवसाय याच्याशी संबंधित आहे नीलक्रांती. पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबर या दिवशी आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो. नांदेड जिल्ह्यातील वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी ही प्रमुख नदी आहे वाहणारी. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर विदा सावरकर यांनी हे पुस्तक लिहिले. दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे 1832 साली सुरू झाले तेव्हा कोण होते? तर बाळशास्त्री जांभेकर होते. पुढचा प्रश्न, होट्टलमध्ये हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे? तर ते हेमाडपंथी वास्तुशिल्प शैली आहे होट्टलमध्ये. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर आत्माराम पांडुरंग हे होते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष. मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यावर 100% प्रश्न विचारले जात आहेत. आता जिल्ह्यावर नेमका अभ्यास काय करायचा? तर तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यात कोणत्या गोष्टी प्रसिद्ध आहेत या गोष्टींचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो, कारण त्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. आता नांदेड जिल्ह्यावरती जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये होट्टल जे आहे ते प्रसिद्ध आहे. एक प्राचीन मंदिर आहे त्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. नांदेड जिल्ह्याची प्रमुख नदी कोणती आहे हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर यशवंतराव चव्हाण आहेत. हा सुद्धा प्रश्न यामध्ये विचारला गेलेला आहे मित्रांनो. तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला असायला पाहिजे जिल्ह्यावर. तर यावेळेस जर पोस्ट काढायचीच असेल तर ही संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर आपण जे PDF देतोय ती PDF खूप मदत करेल तुम्हाला यावेळेस पोस्ट काढण्यासाठी. चला, ही थोडीशी माहिती झाली कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत परीक्षेमध्ये. चला आपला प्रश्न पाहूयात पुढचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला? तर सन 1932ला झाला आहे पुणे करार. चला पुढचा प्रश्न, भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली, याला काय सांकेतिक नाव दिले होते? तर त्याला ऑपरेशन पोलो हे नाव दिले होते. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे होते आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. नेक्स्ट क्वेश्चन, नवीन कायदे भारतीय न्यायसंहिता याची अंमलबजावणी कधीपासून झाली या नवीन वर्षामध्ये? तर 1 जुलै 2024 पासून. भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल कोणता आहे? तर न्हावा शेवा अटल सेतू हा आहे भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल. पुढचा प्रश्न, T20 वर्ल्ड कप 2024 फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली? तर ही ब्रिजटाउन USA बार्बाडोस या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि या ठिकाणी T20 वर्ल्ड कप 2024चा विजेता कोण आहे? तर आपला भारत देश आहे. आणि उपविजेता कोण? तर दक्षिण आफ्रिका. सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रजनीश सेठ आहेत. महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सैनिक आहेत महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव. भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार 2023चा अशोक सराफ यांना मिळाला आहे. सूर्याचा अभ्यास करणारी भारतातील पहिली सौर मोहीम कोणती आहे? तर आदित्य L1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2024ला होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहे? तर हे फ्रान्स पॅरिस या ठिकाणी होणार आहे. मुंबई कोस्टल रोड याला कोणते नाव देण्यात आले? तर याला धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड हे नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडली? तर ही 7 टप्प्यात पार पडलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबईला आहे.
पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? तर हे पोलीस महासंचालक यांना वापरण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते? तर हे सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद या ठिकाणी पार पडते. पोलीस पाटलाची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? तर महसूल विभाग. या विभागामार्फत पोलीस पाटलाची निवड व नेमणूक होते. नांदेड जागतिक स्तरावर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सचखंड गुरुद्वारा याच्यासाठी प्रसिद्ध आहे. चला आता आपण अकोला पोलीस शिपाई भरतीचा पेपर पाहूया. तर पहा, पहिला प्रश्न आहे, अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 1 जुलै 1998ला झाली आहे. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन, शहानूर हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? तर हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे शहानूर. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे? तर कलम 326 नुसार आहे भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त. पुढचा प्रश्न, हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत? तर हे बौद्ध धर्माशी निगडीत आहेत. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किमी आहे? तर 3214 किमी आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी. नेक्स्ट क्वेश्चन, भारताला एकूण किती देशांच्या भूसीमा लागलेल्या आहेत? तर आपल्या भारताला एकूण 7 देशांच्या भूसीमा लागलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पहा, अभियंताचा संबंध कशाशी येतो? तर मशीनशी. तर डॉक्टरचा कशाशी येईल? तर शरीरशी येईल. नेक्स्ट क्वेश्चन, पाणी, ऑक्सिजन आणि मीठ म्हणजेच काय? तर सोडियम येईल. भारत सरकारच्या 2024-25च्या अर्थसंकल्पानुसार नवीन कर प्रणालीमध्ये मानक मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे? तर 75,000 निश्चित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते? तर ते डेसिबलमध्ये मोजले जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अकोल्याचे पहिले पोलीस अधीक्षक कोण होते? तर SS हरनाम सिंग हे होते. प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर हे DRDOने विकसित केलेले आहे. कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाबी मेळा साजरा केला जातो? तर हे आसाम राज्यामध्ये साजरा करतात. मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर केरळशी संबंधित आहे मोहिनी अट्टम नृत्य प्रकार. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे? तर हे दिल्लीला आहे. पुढचा प्रश्न, नोवाक जोकोविचने एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत? तर त्यांनी 24 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. हुमायूनामा कोणी दिला आहे? तर गुलबदन बेगम यांनी दिलेला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पद विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले? तर त्यांनी कुस्ती या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले होते. मित्रांनो, आता आपण सातारा पोलीस शिपाई भरतीचा पेपर पाहूयात. तर पहा, पहिला प्रश्न होता, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर पहा, राजा बडे यांनी हे गीत लिहिले. तर पहा मित्रांनो, प्रश्न रिपीट होत आहेत की नाही, तुम्हाला आधीसुद्धा हा प्रश्न दिसलेला असेल. चला पुढचा प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत? तर 3 ठिकाणी आहेत मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे. कुठे कुठे आहेत? तर पणजी, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी आहेत. राष्ट्रीय मतदान दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा करतात. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले. कोयना नगराला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? तर 1967ला बसलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला? तर हा किल्ला भोरप्या डोंगरावर आहे प्रतापगड हा किल्ला. ChatGPT कशाशी संबंधित आहे? तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याच्याशी संबंधित आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेला लागून कोणता जिल्हा नाही?
तर रायगड जिल्हा नाही. पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात? तर त्याला पोलीस अधीक्षक असं म्हणतात. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर बुध हा ग्रह आहे. मूकनायक हे व्रतपत्र कोणाचे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे व्रतपत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकाराने दिला? तर वासुदेव बळवंत फडके यांनी दिला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम कशानुसार चालते? तर हे 1951 नुसार चालते. समर्थ रामदास स्वामी यांचे समाधी स्थळ कुठे आहे? तर सज्जनगडला आहे. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कुठे आहे? तर नाशिक जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते आहे? तर ते आहे फोर्स 1. महाराष्ट्र व भारतातील पोलीस दलात कोणती संगणकीकरणाची योजना चालू आहे? तर CCTNS ही योजना चालू आहे. कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? तर हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न पहा, जिल्ह्यामध्ये होमगार्डचा प्रमुख कोण असतो? तर समादेशक हे असतात. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? तर हरवलेले व बेवारस मुलांसाठी ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आले होते. चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर 1098 हा आहे चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक. पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्ह लावलेली असतात? तर त्यांच्या गणवेशावर खांद्यावर 3 स्टार लावलेले असतात. मोक्का हा कायदा कशाविरुद्ध वापरतात? तर संघटित गुन्हेगारी यासाठी वापरलं जातं. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर हे श्वान याच्याशी संबंधित आहे. महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात? तर ॲम्बिस ही कार्यप्रणाली वापरली जाते. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कराड ते चिपळूण या 2 मार्गांना जोडतो कुंभार्ली घाट. कोयना जलाशयाचे नाव काय आहे? तर शिवसागर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? तर हे आहे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे शिखर आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? तर 1996ला झाली आहे. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला? तर हा सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन झालेला आहे. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला आजच्या व्हिडिओची PDF हवी असेल त्यांनी पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला लगेच त्याची PDF पाठवली जाईल. आणि ज्यांना कोणाला 7 ते 21 जुलैचे पेपर्स हवे असतील त्यासाठी लवकरात लवकर PDF घेऊन टाका आणि अभ्यासाला लागा. चला पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पात संबोधले जाते? तर आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना या प्रकल्पाला संबोधले जाते. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. नाशिकचे आहेत द्राक्ष, नागपूरचे आहेत संत्री, तर घोलवडच्या काय आहेत? तर चिकू प्रसिद्ध आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? तर त्यांनी तुफानी सेना उभारली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर त्यांनी बारडोली सत्याग्रह केलेला आहे. शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर बालविवाह याच्याशी संबंधित आहे शारदा कायदा. तर हे आहेत परीक्षेत विचारलेले प्रश्न. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल
तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.